कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। शिवा, जेवण वाढण्याआधी तुझा प्लॅन सांग ना सगळ्यांना। कसला प्लॅन? कसला प्लॅन? अगं हाच की जसं तू या घरात घुसलीस तसंच तुला तुझ्या वस्तीतल्या मुलाला आणायचं नाही थे। ताई, हे जरा आती होतंय। ओरडू नकोस, तुमचं बोलणं ऐकलंय मी। तुम्हाला घरातल्यांना हे पटवून द्यायचंय ना की रॉकी किती चांगला मुलगा आहे ते। एक मिनिट, काहीतरी गैरसमज होतोय तुमचा, असं काही नाहीये। नाही, मला माहित होतं तुम्हाला खोट्यात पाडशील, म्हणूनच मी तुमच्या दोघांचा व्हिडिओ रेकॉर्ड केलाय। भाऊ, काका, मी दाखवते तुम्हाला। हे बघ, हे बघ, सगळ्यात आधी आपल्याला ना घरच्यांना पटवून द्यावं लागेल की ते दोघं एकमेकांसाठी परफेक्ट आहेत। त्यांचं प्रेम खरं आहे आणि आपण त्यांना थोडा वेळ दिला पाहिजे। आशू, आपल्याला त्या दोघांच्या पाठीशी उभं राहावं लागणार आहे। त्यासाठी आपल्याला आधी काकाला शांत करायला लागेल। शिवा, काय हे सगळं? आधी जे झालंय ते कमी आहे का की त्यात परत हे आता? हे बघा लक्ष्मण काका, आम्ही काय बोलत होतो ना ते एकदा नीट समजून घ्या। असं काही नव्हतं। एक शब्द बोलू नकोस हं? अरे काका, नाही असू, आता यापुढे कुठल्याही गोष्टींमध्ये तिने पडायचं नाही। माझ्या मुलीचं चांगलं वाईट मला चांगलंच माहिती आहे, आणि हे असं भलतं सलतं जर तिला भरलं ना तिच्या डोक्यात तर मी आधीच सांगतोय हं? लक्ष्मण, अरे आपल्याला संपदाला समजून घ्यायला हवं ना। तिने बघ ना काय करून घेतलंय। त्याचाच तर फायदा घेतला जातोय भाऊ। पण मी माझा निर्णय बदलणार नाहीये। मी त्या मुलाला उद्याच बोलवणार आहे। उद्याच संपदाची एंगेजमेंट होणार आणि हे फायनल आहे। शिवा, मला वाटलं होतं तू सगळं नीट सावरून घेशील। हे प्रकरण अजूनच बिघडतंय आणि या सगळ्याला तू जबाबदार आहेस। शिवा, मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती ग। काकू अगं तू तरी समजून घे। शिवाला चुकीचं नको समजूस प्लीज। आशू, काय बरोबर आहे आणि काय चूक आहे हे तुलाही कळलं पाहिजे ना। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।